नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 की जे आपण हे सर्व कव्हर करणार आहोत आपल्या नोट्सच्या माध्यमातून. ओके, स्टार्ट करूया. अधिनियम हे लागू होण्याची डेट आहे 28 एप्रिल 2015. त्याचं उद्दिष्ट काय आहे तर नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा निश्चित कालमर्यादेत पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून देणे. त्याचं मुख्यालय मुंबई इथे आहे आणि त्याची रचना मध्ये एक मुख्य आयुक्त असतो आणि 6 आयुक्त असतात. कलमे बघूया. जनरली आपल्याला याच्यावर जोड्यावर प्रश्न विचारले जातात. बघूया. कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व लागू होणे ही तरतूद केलेली आहे. 2 मध्ये व्याख्या, 3 मध्ये लोकसेवा नामनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी व कालमर्यादा अधिसूचित करण्याची तरतूद आहे. तसंच कलम 4 मध्ये लोकसेवा मिळवण्याचा हक्क, कलम 5 मध्ये लोकसेवा प्रदान करण्याचा, कलम 6 मध्ये निरीक्षण ठेवण्याचं, कलम 7 मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तरतूद आहे. तसंच कलम 8 मध्ये प्राधिकाऱ्याची नियुक्ती, कलम 9 मध्ये अपील करण्याची तरतूद आहे आणि कलम 10 मध्ये दंड आणि कलम 11 मध्ये दंड वसुलीची कार्यपद्धती, कलम 12 मध्ये नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करायची तरतूद आहे. तसंच कलम 13 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापनेची तरतूद आहे. कलम 14 मध्ये आयोगाची रचना, 15 मध्ये मुख्य आयुक्त आणि आयुक्ताची नियुक्तीची तरतूद आहे. तसंच कलम 16 मध्ये हे त्याचं कार्यकाळ विषयी तरतूद आहे आणि 17 मध्ये आयोगाचे अधिकार व कार्ये. तसंच 18 मध्ये सर्वसाधारण अधिकार, 19 मध्ये आदेशाचं पालन करणे, 20 मध्ये वार्षिक अहवाल, 21 मध्ये कृती संरक्षण करणे, तसंच 22 मध्ये नियम करण्याचा अधिकार आणि 23 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार करण्याची तरतूद केलेली आहे. तर ह्या सर्व तरतुदीवर जनरली आपल्याला एक्झाममध्ये जोड्यावर प्रश्न विचारला जातो. आपण इथे एक MPSCचा घटक 2023चा प्रश्न घेतलेला आहे PYQ. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करू शकतात. तुम्ही क्वेश्चन बघू शकतात आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.